नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि काल तुम्हाला माहिती इथं पाठीमागं घर आहे ना, तिथं आज लग्न आहे तर काल हळद होती, तिकडं आम्ही गेलो होतो. आणि आज आम्ही लग्नाला नाही गेलो. आज आम्हाला डोहाळ्या जेवणाचं आमंत्रण होतं आणि आज लग्न थोडंसं लांब होतं, त्याच्यामुळे जायला नाही भेटलं आम्हाला. पोरांना घेऊन म्हटलं नको जायला. तर आज मी डोहाळ्या जेवणाचं आमंत्रण होतं तर ते 11 वाजता होतं. आता 11:30 वाजता आमचं इथंच 11:30 वाजलेत. आणि बाळण मी बघा अशी तयार झालं आणि मी अशी सिंपलच साडी नेसली आहे. तर चला जायचं का? तर तिथं ऑलरेडी जायला आम्हाला उशीर झाला आहे आणि चालतच जायचं आहे, म्हणजे आमच्या घरापासून अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर चला ग, इकडून जाऊ, इकडून नाही तर मग तिकडून जाऊ आणि पाठीमागून तिकडून जाऊ रस्त्याने. चला बाबू हाय कर. चला निम्म्या रस्त्यापर्यंत आलोय, पण ऊनच लय लागते हे ना हिरू. बाळ पण असं त्याच्या याच्यावर टोपी आणायला पाहिजे होती, आम्हाला काय माहिती म्हणजे एवढ्याला हे असेल म्हणून. तर चाललंय तसंच. चला चला हळूहळू कर, तिथे पुढंच घर. आम्ही जाईपर्यंत ना म्हणजे कार्यक्रम बऱ्यापैकी म्हणजे चालू झाला होता आणि बऱ्याचशा बायका आल्या होत्या. आणि अजून काही म्हणजे आमच्या नंतर सुद्धा काही बायका आल्या. आणि हे जे भगवा साडीवाले जास्त बायका दिसत आहेत ना तुम्हाला, ते सकाळच्या कार्यक्रमामधून आलेले आहेत आणि त्यांची थीम होती सकाळच्या कार्यक्रमाची. ते तिकडचा कार्यक्रम आटपून परत इकडं डोहाळ्या जेवणाला आल्या होत्या. आणि कार्यक्रम थोडाफार प्रमाणात आटपला होता, फोटोशूट चालू होतं. तर काही बायका बसल्या जेवायला लगेच. पहिल्या पंक्तीमध्ये आम्ही काही बसलो नाही आणि नंतर मग दुसऱ्या पंक्तीमध्ये बसलो, कारण आम्हाला जास्त भूकच नव्हती. आणि कार्यक्रम खरंच खूप भारी झाला होता आणि जेवायला पुरणपोळी होती, त्याच्यामुळं मग थोडासा टायमाने जेवलो. जरा